नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो. तर 12 नोव्हेंबरला जे धर्मदाय आयुक्तालयाचा पेपर झाला होता. ठीक आहे, धर्मदाय आयुक्तालयाचा जो पेपर झाला होता त्याच्यामध्ये कोणकोणते प्रश्न होते तर त्याचं आपण आता विश्लेषण पाहणार आहोत थोडक्यामध्ये. तर धर्मदाय आयुक्तालय निरीक्षक, ठीक आहे, 12 नोव्हेंबर पहिली शिफ्ट. आता मराठीमध्ये काय तर सर्वनामावर प्रश्न होता, त्याच्यानंतर विशेषण आणि प्रकार, ठीक आहे, त्याच्यानंतर क्रियापदावर प्रश्न होते, मनी आणि वाक्प्रचार होते, एक दोन मनी आणि वाक्प्रचार होते, त्याच्यानंतर उतारा होता, त्याच्यावर 4 ते 5 प्रश्न होते. वाक्यक्रमाने लावा एक प्रश्न होता, एक 2 प्रश्न होते, त्याच्यामध्ये चुकीचा क्रम दिला होता, ठीक आहे, तो बरोबर करायचा होता. 4 ऑप्शन म्हणजे खूप इझी प्रश्न होता. त्यानंतर मग एका शब्दाचे 2 अर्थ, ठीक आहे, समानार्थी शब्द, वाक्य बरोबर करून लिहा, ठीक आहे. चुकीचं वाक्य म्हणजे शब्द चुकीचे दिले होते, समजा आता सूर्य असा दिला आहे, एक मिनिट, तर हा सूर्य काय झाला, तर हा चुकीचा सूर्य झाला, बरोबर. तर बरोबर कसं राहील, तर एक मिनिट, अशा प्रकारे हा बरोबर असेल, ठीक आहे. तर अशा प्रकारे शुद्ध काय म्हणतो वाक्य बरोबर करून लिहायचे होते. त्यानंतर वाक्यातील शब्दाची जातोडका होता प्रश्न त्याच्यावरती. त्यानंतर मग विरुद्धार्थी शब्द, याच्यावरती 2-3 विरुद्धार्थी शब्द होते. त्याच्यानंतर इंग्लिशमध्ये जर बघितलं तर प्रोबरवर प्रश्न होते, त्यानंतर पॅराजंबल होते, सेंटेन्स अरेंजमेंटवर होते. आता पॅराजंबल कसं, तर याच्यामध्ये रॉंग रॉंग कुठलं ते ओळखायचं होतं, म्हणजे असं काय अरेंजमेंट करायची नव्हती, त्याच्यामध्ये एक ऑड दिलं होतं, ठीक आहे. 4 वाक्यापैकी एक ऑड आपल्याला ओळखायचं होतं, तर थोडं डिफिकल्ट लेवलचं होतं, ठीक आहे. 12 तारखेची शिफ्ट होती, ते थोडी डिफिकल्ट होती, ठीक आहे. त्याच्यानंतर पॅसेज होता, पॅसेज पण टफ होता. त्याच्यानंतर एंटोनिम्स आणि सिनोनिम्स सुद्धा थोडे टफ होते, ठीक आहे. त्यानंतर मग रिझनिंग मध्ये बघितलं, रिझनिंग फार सोपी होती. त्याच्यामध्ये मग नंबर सिरीज, लेटर सिरीज, त्यानंतर मग बैठक व्यवस्थेवर 3 प्रश्न होते. थोडे 1-2 टफ होते प्रश्न, याच्यावर एकदम काही सिंपल नव्हते. त्याच्यानंतर मग हा एक पॅटर्न होता पुन्हा, नंबर दिले होते, त्यामध्ये समसंख्या आणि नंतर विषम संख्या असणारा, म्हणजे असं आधी समसंख्या मग विषम संख्या मग समसंख्या, असा क्रम आपल्याला ओळखायचा होता. जसं आता याच्यामध्ये समसंख्या, अशी समसंख्या पाहिजे त्याच्या आधी विषम संख्या नंतरही विषम संख्या, अशा प्रकारे 2-3 प्रश्न होते. त्यानंतर स्वर आणि व्यंजनवर प्रश्न होते, सेम याच पॅटर्नने. त्याच्यानंतर हा एक प्रश्न होता, समसंख्येमध्ये 1 ऐड करायचं होतं, विषम संख्येमधून 1 वजा करायचं होतं, ठीक आहे. नंतर मग नवीन क्रम येईल, तर त्याच्यामध्ये डावीकडून 3ऱ्या नंबरवर कोणती, 4थ्या नंबरवर कोणते, अशा प्रकारचे प्रश्न होते. त्यानंतर डायग्राम दिली होती, एक डायग्रामवर एक प्रश्न होता. त्यानंतर मग सेंटेन्स रिअरेंजवर प्रश्न होते. ओके. आता जीएस मध्ये आता तुम्ही चेक करा की तुमचे किती बरोबर प्रश्न आले, ठीक आहे. जीएस हा खूप महत्वाचा फॅक्टर आहे, जीएस. हां, तर प्रश्न होता की सायन्सवर खूप थोडे टफ प्रश्न होते. 12 तारखेच्या शिफ्टचे सगळे ज्या शिफ्ट होते ते थोडे टफ होते, त्याच्यामुळे नॉर्मलायझेशन मध्ये फायदा होऊ शकते 12 तारखेचे जे मुलं होते त्यांना, ठीक आहे. तर द कार्निया म्हणजे कार्नियाचं काय प्रायमरी काम काय, कार्य काय, ठीक आहे. कार्नियाचं काम काय प्रायमरी, तर काय, इट बेन्स टू लाईट टू हेल्प फोकस इट ऑन द रेटिना, ठीक आहे. आता रेटिनावर जो काही लाईट पडतो त्याला काय करणे, बेंड करणे, प्रोव्हाइडिंग काय मोस्ट ऑफ द आईज फोकसिंग पॉवर, एंड इट प्रोटेक्ट इनर आय फ्रॉम डस्ट, ओके, जर्म्स अँड यूव्ही रेडिएशन. त्यानंतर मग नॉन पोलर हायड्रोजनचे काय विचारले होते, तर कॅरेक्टरिस्टिक विचारलेले होते, ठीक आहे. नॉन पोलर हायड्रोजनचे कॅरेक्टरिस्टिक काय, तर ते काय करतात, तर इक्वल इलेक्ट्रॉन शेअरिंग करतात. त्यानंतर मग झिरो डिफरन्स इन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असते त्यांच्यामध्ये, सिमेट्रिकल चार्ज डिस्ट्रीब्युशन करतात ते, नो नेट डायपोल मुवमेंट, ठीक आहे. अशा प्रकारे आता यापैकी कोणतं दिलं नव्हतं ते आपल्याला क्लिक करायचं होतं. हां, त्यानंतर जठराबद्दल एक प्रश्न होता, ठीक आहे. एक्झॅक्ट प्रश्न काय होता ते मुलांनी पाठवला नाही. तर जठराबद्दल जर पाहिला तर आपण काय, जठरामध्ये जेवण पचते, ओके, जिथे आम्लयुक्त रस अन्नाचे विघटन होते. काय करतात, तर आम्लयुक्त रस अन्नाचे विघटन करतात. तर जठरामध्ये काय कोणती प्रक्रिया होते असा प्रश्न होता आय थिंक. तर जिथे काय आम्लयुक्त जे ऍसिडिक केमिकल असतात त्यांचे काय होते, विघटन होते, ठीक आहे. पचन संस्थेच्या आरोग्यासाठी सफरचंद, ओट्स आणि दही यासारखे फायबर आणि प्रोबायोटिक्स समृद्ध पदार्थ खावे, ठीक आहे. ओके, तशा प्रकारे जठरामध्ये अन्नाचे पचन कसे होते अशा प्रकारे प्रश्न होता.
त्यानंतर कृष्णा नदीच्या उपनद्या विचारल्या होत्या. तर खालीपैकी कृष्णा नदीच्या उपनद्या कोणत्या? तर कृष्णा नदीची उपनदी भीमा आहे, तुंगभद्रा आहे, त्याच्यानंतर घटप्रभा आहे, मलप्रभा आहे, त्यानंतर मुशी. ठीक आहे. या व्यतिरिक्त कोणती? तर कोयना, त्यानंतर पंचगंगा, दूधगंगा यासारख्या अनेक उपनद्या या कृष्णा नदीला मिळतात. तर यामध्ये सगळ्यात मोठी जर बघितलं तर तुंगभद्रा ही आहे ना, ही कृष्णा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे. कोण? तुंगभद्रा. त्यानंतर मग महाराष्ट्रातील मृदेवर प्रश्न होता की महाराष्ट्रात कोणत्या प्रकारची मृदा आढळते? तर कोणती मृदा जास्त प्रमाणात आढळते? तर काळी मृदा. काळी मृदेलाच काय म्हणतात? तर रेगूर मृदा म्हणतात. ठीक आहे. तर ते कापूस लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. ठीक आहे. त्यानंतर जर डोंगराळ भागात बघितलं, ठीक आहे, जांभी मृदा कुठे आहे? तर कोकण आणि आपला कोणता? तर पश्चिम महाराष्ट्र. कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्र भागामध्ये काय? तर जांभी मृदा आढळते मोठ्या प्रमाणामध्ये. त्यालाच आपण लॅटराइट मृदा असे म्हणतो. आणि हाच प्रश्न 11 नोव्हेंबरच्या शिपला सुद्धा होता, जांभी मृदेवर आधारित. ठीक आहे. आता जी नदीच्या खोऱ्यातली मृदा असते तिला आपण काय म्हणतो? तर गाडाची मृदा असे म्हणतो. ठीक आहे. गाडाची मृदा असे म्हणतो. त्यानंतर मग कार्बन फॅब्रिकवर एक प्रश्न होता. आता कॉटन एफर होता की कॉटन फॅब्रिकवर होता ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर प्युअर कॉटन फॅब्रिक म्हणजे काय? तर इज मेड ऑफ फ्रॉम 100% ऑफ नॅचरल कॉटन स्पून इंटू यान अँड वुवन इंटू मटेरियल नोन फॉर इट्स सॉफ्टनेस. ठीक आहे. तर हे काय? कॉटन फॅब्रिक हे कसे असतात? तर सॉफ्टनेस असतात. त्यानंतर मग सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर महात्मा ज्योतिराव फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली? तर 1873 मध्ये केली. 24 सप्टेंबर 1873 ला सत्यशोधक समाजाची स्थापना कोण? महात्मा फुले यांनी केली. अस्पृश्यता निवारणासाठी काहीतरी प्रश्न होता. अस्पृश्यता निवारणासाठी कोणी कोणी कार्य केले किंवा कोणत्या संस्थेने काम केले असं काहीतरी प्रश्न होता. तर अस्पृश्य निवारणासाठी बघितलं तर सत्यशोधक समाज होता. ठीक आहे. त्याची स्थापना महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1873 मध्ये केली, 24 सप्टेंबर. त्यानंतर मग हरिजन सेवक संघाची स्थापना कोणी केली होती? तर हे केली होती आपला महात्मा गांधींनी 1932 मध्ये. ठीक आहे. हरिजन सेवक संघाची स्थापना कोणी केली होती? तर महात्मा गांधींनी केली होती 1932 मध्ये. कशासाठी? अस्पृश्यता निर्मूलनासाठी. ठीक आहे. हरिजन सेवक संघाची स्थापना. जर प्रश्न विचारला समोर कधी तुम्ही एक्झाम सरळ ठेवायची की हरिजन सेवक संघाची स्थापना कोणी केली? तर महात्मा गांधींनी केली. कधी? 1932 मध्ये. कशासाठी केली? तर अस्पृश्यताच्या निर्मूलनासाठी या संस्थेची त्यांनी स्थापना केलेली होती. त्यानंतर मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा अस्पृश्यते निवारणासाठी खूप सारे कार्य केले. त्यांनी खूप साऱ्या चळवळी त्या काळी केल्या होत्या. तर अस्पृश्यता निर्मूलनासाठी कोणी कोणी काम केले? तर महात्मा ज्योतिराव फुले, त्यानंतर मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांनी काय अस्पृश्यतेसाठी निर्मूलनासाठी महत्वाचे कार्य केलेले होते. त्यानंतर गुलामगिरी पुस्तक हे कोणी लिहिले? ठीक आहे. गुलामगिरी पुस्तक हे कोणी लिहिले? तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी गुलामगिरी पुस्तक लिहिलेले होते. त्यानंतर मग काय? डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? ठीक आहे. डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी 1906 मध्ये अस्पृश्यतेविरुद्ध लढण्यासाठी आणि हे काय भारतातील डिप्रेस क्लासेस दलिताच्या राहणीमानात सुधारणा करण्यासाठी त्यांनी स्थापन केलेली होती. कधी? 1906 मध्ये. कोणी स्थापन केली? तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली. ओके. डिप्रेस क्लासेस मिशन. त्यानंतर मग 1773च्या जो ऍक्ट होता त्याच्यावरती प्रश्न होता. तर या ऍक्ट नुसार ब्रिटिश संसदेने ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी केलेला हा पहिला मोठा हस्तक्षेप होता. ठीक आहे. तर या कायद्याने काय झालं? तर बंगालचा गव्हर्नर हा गव्हर्नर जनरल ऑफ कलकत्ता हा दर्जा दिला. तसेच मद्रास आणि मुंबईच्या गव्हर्नरना त्यांच्या नियंत्रणाखाली आणले. या कायद्याने भारतात केंद्रीय प्रशासनाचा पाया घातला आणि कंपनीच्या राजकीय व प्रशासकीय कार्यांना प्रथमच मान्यता देण्यात आली होती. ओके. त्यानंतर तिसरी घटना दुरुस्ती विचारली होती. तर तिसरी घटना दुरुस्ती कशा संबंधित आहे? ठीक आहे. भारतीय संविधानाची तिसरी घटना दुरुस्ती जी 1954 मध्ये झाली कशा संबंधित आहे? तर यानुसार काय झालं होतं? 7व्या अनुसूचीतील समवर्ती सूचीमध्ये सात 7व्या अनुसूची काय समावेश करण्यात आलेला होता. ठीक आहे. समवर्ती सूची संबंधित काय होतं? तर हे तिसरी घटना दुरुस्ती होती. समवर्ती सूची कुठे येते? तर 7व्या अनुसूचीमध्ये येते. तर अशा प्रकारे प्रश्न होते 12 तारखेची पहिली शिफ्ट. ओके. तर तुम्ही चेक करून घ्या तुमचे किती प्रश्न बरोबर आले. ओके. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, मित्रांपर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.